नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, देशातील आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची बातमी आहे की देशभर भारत सरकारने इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट लागू केलेला आहे. आणि इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट म्हणजे काय आणि देशातील LPG क्रायसिस म्हणजे काय याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण आज इथे भेटलो आहोत किंवा आपण आज इथे माहिती घेणार आहोत. आपण या प्रकरणाची थोडीशी पार्श्वभूमी समजून घ्यायचा प्रयत्न करूया की हा ॲक्ट आणण्याची गरज सरकारला का पडली आणि हे क्रायसिस का निर्माण झालेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या जगभरामध्ये इराण इस्रायल युद्ध जे आहे ते चालू आहे. त्या इराण इस्रायल युद्धाच्या संदर्भात जर विचार केला तर त्याचा परिणाम ह्या होर्मुझ सामुद्रधुनीवरती होतो आहे आणि त्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आलेली आहे आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मग त्याचा परिणाम काय आहे? तेलाच्या दरात वाढ, महागाई वाढ, उद्योगांवर परिणाम, आयातीवर परिणाम. सरकारी उपाय म्हणून ESMA सारखा कायदा किंवा इसेन्शियल कमोडिटी सारखा ऍक्ट किंवा दीर्घकालीन उपाययोजना काय करता येईल या सगळ्या अँगलने आपण माहिती घेणार आहोत. खरं तर अलीकडे आपण पाहतोय की सद्यस्थितीमध्ये पश्चिम आशियात जर आपण विचार केला तर इराण, इस्रायल आणि युनायटेड स्टेट याच्यामध्ये हा वाद जो आहे तो वाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. इथं आपण या मॅपमध्ये संपूर्णपणे पाहू शकतो. आता हा जो वाद निर्माण झालेला आहे, इस्रायलचा असेल, इराणचा असेल, UAEचा असेल, तर या वादाचा परिणाम बघा, हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा पुढे येईलच. या भागावरती याचा परिणाम होतो आहे, ज्याला आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असं म्हणतो, हॉर्मुझची सामुद्रधुनी. आता हा मार्ग जगातील सर्वात महत्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक आहे. या मार्गाचं महत्व काय आहे तर जगातील, संपूर्ण जगातील 20 ते 30% तेल जे वाहतूक आहे, पेट्रोलियम तेल जी वाहतूक आहे ते या मार्गातून होते. गल्फ देशातून लिक्विफाईड नॅचरल गॅस असेल किंवा LPG असेल याची वाहतूक देखील याच मार्गातून होत असलेली आपल्याला दिसून येते. तर याचा भारतावर कसा थेट परिणाम आहे तर हा भारताचा नकाशा आहे, हा पहा इथे. आता टू एशिया इथं बघा, जर पाहिला 30% ऑफ ग्लोबल सीबॉर्न ऑइल ट्रेड आणि 20% ऑफ ग्लोबल LNG ट्रेड याच मार्गाने होतो, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून. आणि तोच धोक्यात आहे या UAE, इराण किंवा इस्रायलच्या या युद्धामध्ये. मग हा भाग जो आहे हा भाग अस्थिर झालेला आहे. आता या अस्थिरतेचा परिणाम कसा झाला आणि भारत कसा अवलंबून आहे हे आपण पाहूया. हा भाग अस्थिर झाल्यामुळे आपल्याला भारताच्या ऊर्जा पुरवठा मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेवरती अवलंबून आहे ही गोष्ट लक्षात आली. कसा? LNGचा भारताचा जो वापर आहे तो आहे 31 दशलक्ष टन. भारताचं देशांतर्गत LNGचं उत्पादन जे आहे ते आहे 21 दशलक्ष टन आणि भारत यापैकी तब्बल 60% जो आहे तो आयात करतो, म्हणजे बाहेरून घेतो. त्यामुळे जर या हॉर्मुझ मार्गावरती जर संकट निर्माण झालं तर त्याचा परिणाम तात्काळ भारताच्या या आयातीवरती होऊ शकतो. आता या संघर्षामुळे लिक्विफाईड नॅचरल गॅस असेल, ही जी जहाजं आहेत त्या जहाजांची वाहतूक प्रभावित झाली. काही पुरवठादारांनी काय केलं, काही पुरवठादारांनी बरोबर काही क्लॉज लागू केले की अटी, बाबा आम्ही आणणार पण काही अटींवरती आणणार. त्यामुळे भारतातील नियर अबाउट 30% गॅस जो आहे तो 30% गॅस प्रभावित झालेला आहे. आता भारताचा जर विचार केला तर भारताला रोज म्हणजे दररोज 195 मिलियन स्टँडर्ड क्युबिक मेट्रिक्स एवढा नैसर्गिक वायू लागतो. आणि हा वायू कुठं वापरला जातो? हा वायू तुमच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये, खत उत्पादनामध्ये, CNG मध्ये, घरगुती PNG मध्ये सगळीकडे वापरला जातो. बरोबर. आता करंट कॉन्टेक्स्ट मध्ये जो संघर्ष झाला त्याच्यामुळे भारतावर जो परिणाम झालाय त्याच्यामुळे या गॅसचा तुटवडा भरून निघण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना पाहिजे. म्हणून भारत सरकारने काय केलं, याच्यावरती उपाययोजना म्हणून इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट लागू केलेला आहे. लक्षात ठेवा, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट लागू केलेला आहे. जो काही ऍक्ट म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट सोबत इतर दुसऱ्या कायद्यांचं जे आहे ते कन्फ्युजन होऊ शकतं किंवा बातम्यांमध्ये थोडंसं मिसइन्फॉर्मेशन असू शकते. जो आहे
इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट, बरोबर, एस्मा कायदा. तर एस्मा कायदा लागू नाही झालेला, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट लागू झालेला आहे. त्याच्यामध्ये इमर्जन्सी पॉवर वापरून एलपीजी प्रोडक्शन वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि एलपीजी जर कोणी साठेबाजी करत असेल तर तो रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा कायदा आहे 1955चा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, ज्याच्यामध्ये ज्या जीवनावश्यक इसेन्शियल कमोडिटीज आहेत त्यांचं उत्पादन करणे, पुरवठा करणे आणि वितरण यावरती सर्व कंट्रोल केंद्र सरकारला आपल्या हातामध्ये घेण्याचा अधिकार आहे. ज्याच्यामध्ये अन्नधान्य, औषधे, खते किंवा पेट्रोलियम, एलपीजी, एडिबल ऑइल्स हे सगळ्याचं कंट्रोल जे आहे ते सरकार आपल्याकडे ठेवू शकतं. कसं? 3 पद्धतीने. एक स्टॉक लिमिट करू शकतं, दुसरा ब्लॅक मार्केटिंग काळा बाजार रोखू शकतं आणि तिसरा सप्लाय रेग्युलेट करू शकतं. मग सरकारने आत्ता काय निर्णय घेतलाय तर एलपीजीचं प्रोडक्शन वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने काय केले, रिफायनरीज किंवा पेट्रोकेमिकल प्लांटला आदेश दिलाय की एलपीजीचं प्रोडक्शन मॅक्सिमाइज करा, जेणेकरून तिकडची अस्थिरता आणखी वाढली तर आपल्यावर परिणाम होणार नाही. बरोबर. त्यानंतर प्रोपेन ब्युटेन स्ट्रीम्स जे आहेत त्या एलपीजी मध्ये डायव्हर्ट करा, हा एक आदेश दिलेला आहे. एलपीजी सप्लायची प्रायोरिटी का आहे तर एलपीजीची डिस्ट्रीब्युशन जी आहे ती प्रायोरिटी ऑर्डर आहे की डोमेस्टिक एलपीजी म्हणजे हाऊस होल्ड घरामध्ये जो लागतोय ना तर त्याला प्रायोरिटी प्राधान्य द्या. सीएनजी पीएनजी सप्लायला, फर्टिलायझर प्लांटला आणि इंडस्ट्रियल युजेसला द्या. हे प्रायोरिटी सेक्टर आहे. इकडं प्राधान्यक्रमाने एलपीजी जो आहे किंवा गॅस तुमचा वापरला जाईल. आता नव्या नियमानुसार होर्डिंग्स रोखणे म्हणजे एलपीजी सिलेंडर तुम्ही साठवून ठेवू शकत नाही, ब्लॅक मार्केट म्हणजे काळ्या बाजारामध्ये विकू शकत नाही आणि सरकार स्टॉक लिमिट्स वर लागू या समय स्टॉक लिमिट्स लागू करू शकते की किती स्टॉक्स तुम्ही करून ठेवू शकता. त्यासाठी सरकारने ऑइल कंपनीजला सुद्धा आदेश दिलेले आहेत. म्हणजे मुख्य सरकारी कंपन्या ज्या आहेत आयओसी, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या मार्फत एलपीजी सप्लाय कंट्रोल केले जाणार आहे आणि ते सरकारच्या हातामध्ये आहे. मग त्यामुळे भारतातील एलपीजीचा सिस्टीमचा जर डाटा आपण पाहिला तर टोटल एलपीजी कन्झम्पशन 31 मिलियन टन्स आहे. 12 मिलियन टन्स हे स्थानिक उत्पादन आहे, 60% आपल्याला बाहेरून घ्यावं लागते, हे आपण पाहिलं. म्हणजे एलपीजी इम्पोर्ट्स वरती हेवीली डिपेंडंट आहोत आपण. त्यामुळे ह्या सामुद्रध्वनीवरती आलेला जो फटका आहे तो फार घातक आहे. कारण ही हॉर्मुझची जी सामुद्रध्वनी आहे ही एनर्जी चोक पॉइंट आहे. जगातल्या 20 ते 30% क्रूड ऑइलचा ट्रेड इथून जातो आहे आणि भारताचे तब्बल 80 ते 90% जे काही तेल आहे ते 80 ते 90% तेल आयातीचा मार्ग या सामुद्रधुनीतून जात असतील आपल्याला दिसून येतो. 80 ते 90%. विचार करा तुम्ही, म्हणजे भारतावरती किती गंभीर परिणाम होतो याचा. मग जर हा मार्ग बंद झाला डायरेक्टली तर तेल आणि गॅस डायरेक्ट डिस्टर्ब होऊ शकतो. फ्युएल प्राइजेस जे आहेत त्या फ्युएल प्राइजेस डायरेक्टली वाढू शकतात आपल्या, म्हणजे तेलाच्या किमती, आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाईमध्ये वाढ होऊ शकते. बरं, महागाईमध्ये. पण तुम्ही म्हणणार सर ही जर महागाईमध्ये वाढ झाली तर एलपीजी शॉर्टेजचा काही परिणाम होईल का? येस, इकॉनॉमिक इम्पॅक्ट नुसार हॉटेल उद्योगावर परिणाम होईल, रेस्टॉरंट ऑपरेशन्स कमी होतील आणि इंडस्ट्रियल फ्युएल कॉस्ट वाढेल. सोशल इम्पॅक्ट जे आहे ते कदाचित गॅस सिलेंडरसाठी रांगा लागतील, पॅनिकनेस थोडासा तयार होऊ शकतो, ब्लॅक मार्केटची पण रिस्क इथं वाढू शकते. मग आपण असं म्हणू शकतो की एक्झाम पॉइंट ऑफ अनालिसिस मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह साइड्स काय आहेत? पॉझिटिव्ह साइड्स आहेत इथं की एनर्जी सप्लाय स्टॅबिलाइज करण्याची ताकद सरकारमध्ये आहे, होर्डिंग कंट्रोल करण्याची, डोमेस्टिक एलपीजी प्रोडक्शन आपण करू शकतो, आपलं प्रोडक्शन वाढेल, इन्फ्लेशन कंट्रोल करता येईल आपल्याला जर सरकारने योग्य पाऊल उचलली, आणि सोशल वेलफेअरच्या माध्यमातून योग्य व्यक्तीपर्यंत गॅस पोहोचेल. पण याचे निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत. कसं तर पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीवरती परिणाम होईल कारण गॅस शॉर्टेज आहे. इंडस्ट्रियल फ्युएल जे आहे ते कमी होईल, मार्केट थोडंसं डिस्टॅबिलाइज होऊ शकतं आणि इम्पोर्ट डिपेंडन्सी जी आहे ती आपली उघड झाली. म्हणजेच काय, आपली जी तेलासाठीची, गॅससाठीची जी डिपेंडन्सी आहे ती आपण बाहेर आलेली आपल्याला दिसून येते की आपण फार हेवीली डिपेंडंट आहोत.
आपले स्ट्रक्चरल जे काही विकनेसेस आहेत ते एक्सपोज झाले या क्रायसिसमुळे. मग त्यामुळे एनर्जी इम्पोर्ट डिपेंडन्सी असेल, त्यानंतर स्ट्रॅटेजिक शॉर्टेज आपल्याकडे कमी आहे, सप्लाय चेन आपली मजबूत नाहीये, हे थोडंसं आपलं बाहेर आलेलं आपल्याला दिसून येतं. मग याच्यावरती या संदर्भात काय आहे, सरकारने नक्की काय कारवाई केलेली आहे, तर त्याची अधिकृत परीक्षेसाठीची एक्झामला माहिती असलेली आहे बघा. सरकारने कायदेशीर कारवाई केलेली आहे. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट अंतर्गत आदेश जारी केला. मंत्रालय कोणतं आहे, मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. गॅझेट नोटिफिकेशन 9 मार्च 2026 आहे आणि त्यासाठी सेक्शन 3 चा वापर केलेला आहे. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या सेक्शन 3 चा. या तरतुदीनुसार सरकारला उत्पादन नियंत्रित करणे, पुरवठा नियंत्रित करणे आणि वितरण नियंत्रित करणे या सगळ्यावरती आणि प्लस व्यापार आणि वापर यावरती कंट्रोल प्राप्त होतो. त्यासोबतच सरकारने आणखी एका गोष्टीचा वापर केलेला आहे, तो म्हणजे नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन ऑर्डर 2026. 2026 ची म्हणजे आत्ताची ऑर्डर आहे. सरकारने जे प्राथमिकता आधारित गॅस ॲलोकेशन सिस्टीम लागू केलं, म्हणजे हे रूल्स नवीन तयार केले सरकारने आणि प्रायोरिटी सेक्टर ठेवले की त्या प्रायोरिटी सेक्टरनुसार गॅस कोणाला लवकर सप्लाय होईल किंवा प्राधान्य क्रमाने त्यांना मिळेल आणि कमी प्राधान्याने काहींना मिळेल. म्हणजे गॅस सप्लाय 100% घरगुती मिळणारच आहे, पॅनिक होऊ नका. वाहनांसाठी मिळणारच आहे सीएनजी, पॅनिक व्हायचं कारण नाही. एलपीजी जे काही बॉटलिंग प्लांट्स आहेत त्यांना पण मिळणारच आहे. त्यानंतर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कला पण मिळणारच आहे. म्हणजे सामान्य नागरिकांच्या जीवनावरती याचा परिणाम होऊ दिला जाणार नाही. जो प्रायोरिटी सेक्टर 2 आहे त्याच्यामध्ये गेल्या 6 महिन्यांच्या सरासरीच्या फक्त 70% त्यांना मिळणार, म्हणजे 30% कपात केली जाणार आहे. जसं खतांचा उद्योग आहे, कारण खत उत्पादन थांबलं तर शेती अन्न सुरक्षा यावरती मोठा परिणाम होऊ शकतो, म्हणून त्यांना 70% सप्लाय चालूच राहील. पुढे जर विचार केला तर प्रायोरिटी सेक्टर 3 मध्ये गेल्या 6 महिन्यांच्या सरासरीच्या 80% परिणाम होईल. चहा उद्योग, उत्पादन उद्योग, कमर्शियल गॅस युजर्स आणि कमी प्राधान्य क्षेत्र गॅस सप्लाय जी आहे ते डायरेक्टली 35% कुठे कट होईल, तर रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल प्लांट्स मध्ये ते कट होईल. कारण हे उद्योग जे आहेत ते अल्टरनेटिव्ह फ्युएल जे आहेत ते वापरू शकतात. म्हणून सरकारने यांना आदेश दिलेत की एलपीजी उत्पादन वाढवा, हायड्रोकार्बन जे काही तुमचे स्ट्रीम्स आहेत ते पेट्रोलियम एलपीजी पूलमध्ये वळवून टाका, म्हणजे ते कन्व्हर्ट करा, अशा प्रकारचे आदेश आहेत. यासोबतच आपल्याला आणखी काय करता येईल, तर भारताने यासोबतच आणखी काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत. ते म्हणजे कुठला, ऊर्जा सुरक्षेसाठी ऊर्जा स्रोत विविध करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. युएसए बरोबर एलपीजी करार केलाय 2026 मध्ये. 2.2 मिलियन टन्स एलपीजी आयात करणार आहे. हे भारताच्या आयातीच्या 10% आहे. त्यामुळे काय होईल, आपलं जे काही मध्य पूर्वेकडील जे देश आहेत जिथं सध्या इनस्टॅबिलिटी आहे त्याचं अवलंबित्व थोडंफार कमी होईल. त्यामुळे घरगुती एलपीजी पुरवठा सुरक्षित आहे. सीएनजी वाहतूकही चालू राहील, महागाई नियंत्रित राहू शकते. बरोबर, अगदी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. फक्त नकारात्मक परिणाम झाला तर पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीवरती काही प्रमाणात होऊ शकतो, काही औद्योगिक प्लांट्सवरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. फक्त भारताने यातून धडा असा घ्यायचा आहे की आपलं जे ऊर्जेवरचं अवलंबित्व फार मोठ्या प्रमाणात 85% क्रूड ऑइल आयात करतो, 50% नॅचरल गॅस आयात करतो, हे आता आपण याला कुठेतरी अल्टरनेटिव्ह शोधले पाहिजे. त्यासोबतच युद्धाचा थेट परिणाम भारतावर होतो, याला अल्टरनेटिव्ह असलं पाहिजे. आपल्याकडे होर्मुझ सारखी जे चोक पॉइंट वरती आपण अवलंबित आहे ते थोडंसं आपण कमी केलं पाहिजे. ही कंडिशन आहे. आता मला कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्या. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट या आधी नुकताच कुठे वापरला गेला होता, बरोबर, आणि त्याबद्दल कुठल्या कुठल्या प्रकारचे निर्णय घेतले होते. दुसरी गोष्ट, व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट अँड इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट. याच्यामध्ये कन्फ्युजन का निर्माण झाला असावं, तर इसेन्शियल सर्व्हिसेस कमोडिटीज ऍक्ट जो आहे तो 1968 चा आहे. 1955 चा हा कायदा आहे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट. दोन्हीही कायदे पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि दोघांचेही टार्गेट पूर्णपणे स्वतंत्र आहे. हा कायदा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियंत्रित करण्याचं, किंमत नियंत्रित ठेवण्याचं काम करतो आणि तो कायदा 1968 चा अत्यावश्यक सेवांमध्ये संप करू नये
किंवा काम बंद होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट कुठे कुठे याआधी वापरला गेलेला आहे नुकताच या बाबतीत निश्चित कळवा. आणि दोन फरक जो आहे तो दोन फरक मुख्यतः लक्षात ठेवा की दोन कायद्यांमधला इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट वस्तूंचा पुरवठा नियंत्रित करतो आणि एस्मा कायदा सेवा चालू ठेवण्यासाठी वापरला जातो. मग तुम्हाला कसं वाटलं आणि त्याबद्दल तुमची काय मतं आहेत हे कमेंट बॉक्सद्वारे कळवा. धन्यवाद.